नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला। आज पप्पा घरी होते तर आज बऱ्याच दिवसांनी आमच्या शेळ्यांसाठी सुबाबळ आणली। हा ना, बरीच खाली आहे बघा, काठ्या कोठ्या किती पडल्यात या साईडने, भरपूर खाली। अजून थोडीशी बाहेर राहिली होती ती टाकतायत। सुबाबळ म्हणलं का शेळ्या आवडीने खातात। आम्ही मस्त लावल्यात पण अजून जरा बारीकच आहेत त्या, आहे ना, एवढ्या अजून उगवल्या नाहीत। दसऱ्यात गावात पण लय आवडीने खातात। दसऱ्यात गावात ना, इलायती गावात पण लय आवडीने खातात। एक काडी पण वाया नाही घालत। इलायती गवताची तसं कांडे गावात थोडंफार वाया घालले। पप्पा असले ना घरी का आमच्या शेळ्यांची लय मजा असते। आता हे काढणार आहेत पुढच्या महिन्यात हे बोकड। खाटीन राहू हे काठ्या बघा साली सकट खाऊन घेतात, अजिबात घालून देत नाही। पण काही म्हणशे तुझ्यापेक्षा पप्पांच्या ह्याच्यात जास्त खुश असतात आहे ना, तेच मला म्हणायचं होतं। आवडीचं खाणं भेटतं। मी काय तेव्हा इलायती गावात कापून टाकेन, कांडे गावात कापून टाकेन, एवढंच ना। पप्पा आज घरी येतात सकाळी त्यांना बरोबर कळते, अंधार पडता पप्पा जात आहेत आणि आज उजेड पडला तरी पप्पा आहेत, पण आज घरी येत। सकाळपासून ते पप्पा बाहेर आले का तडफड करते, तसं मी आलेव नाही। काय झालंय फकड्याला? फकड्याचा पाय दुखतोय का? लागला असेल दगड बिगड मग पायाला। लगे अंगावर मुतायचं काम त्याला। काय झालंय फकड्याला? लागलंय का? फकड्याला काही दुखू झालंय का? लोकांच्या बोकडे किती ॲग्रेसिव्ह असतात, असं माणसाला जवळ घेत नाही। आमचा फकड्याला एक उन्हाचा आहे। फकड्याला लागलाय बाहेर नेते काय फिरायला त्याला? हा, पाय टेकवत नाही। अरे बापरे, फकड्या एकटाच खाणार का तेवढं गवत? काय लंगतोय? पुढे लागले पकडे मस्ती कमी कर मारीन। आज त्याची खाण्याची इच्छा नाही असं वाटते, नाही तेवढ्याला तर तो तडफडला असता सुबाबळ्यासाठी। नहीं उसको पैर को कुछ हुआ है, वो लंग रहा है। आज उसको नहलाए। ठीक आहे मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान कमेंट करत जा। खूप खूप धन्यवाद।